जर म्हटलं तर रवी राणा काही दिवसांना त्याच्या बायकोला सोडून पळून जाईल, तर हे का लोकांना योग्य वाटेल? उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील असा मोठा दावा रवी राणा यांनी केला होता. उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्यांचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे मोदींचं नेतृत्व स्वीकारतील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतायत, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे. कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो, कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पित करतो. अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील. यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी रवी राणा यांचा खरपूस समाचार घेतला. आमदार रवी राणा म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांमध्ये भाजपमध्ये दिसतील. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? रवी राणा हा प्रसिद्ध पिसाड माणूस आहे. स्वतःच्या उद्धव साहेबांवर टीका केली की आपल्याला प्रसिद्ध मिळेल असं त्या रवी राणाला वाटते. आता जर आम्ही म्हटलं तर रवी राणा काही दिवसांना त्याच्या बायकोला सोडून पळून जाईल, तर हे का लोकांना योग्य वाटेल? रवी राणा त्याच्या बायकोला सोडून जाऊन पळून जाण्यासारखा हा प्रकार बोललेला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.